महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा रस्ता म्हणजे समृद्धी महामार्ग। हा महामार्ग सुरू झाल्यापासून यावर अनेक अपघात झाले, अनेकांनी आपले कुटुंबही गमावले। त्यामुळे हा महामार्ग मधल्या काळात चांगलाच वादात अडकला होता। परंतु आता या महामार्गाबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे, ज्याचा की शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। काय आहे ही गुड न्यूज आणि काय होणार आहे शेतकऱ्यांना फायदा, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। समृद्धी महामार्गालगत 7 ठिकाणी आता कृषी केंद्र उभारली जाणार आहेत। यासाठी महामार्गालगत विदर्भ व मराठवाड्यात ही केंद्र उभारण्यासाठी जवळपास 61% शेतकऱ्यांनी संमती दर्शवली। त्यातून नवनगरे, कृषी माल प्रक्रिया उद्योग व औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत। या संदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे। आता तो 15 दिवसात जाहीर होईल अशी शक्यता वाटते। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गालगत 18 ठिकाणी कृषी केंद्र व नवनगरांचा विकास केला जाईल। इंटरचेंज नजीक भूसंचयन म्हणजेच लँड प्लॅनिंग करून शेतकऱ्यांच्या भागीदारीने ही नवनगरे वसवली जाणार। ज्या शेतकऱ्यांनी ही केंद्रे उभारण्यास संमती दिली आहे त्यांना त्याबद्दल 30% विकसित भूखंड दिला जाणार आहे। तर शेतकऱ्यांना काही वर्षापर्यंत दरवर्षी एकरी 75 रुपये देण्याचे प्रस्तावित आहे। प्रस्तावितामध्ये नवनगरांत सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक टाउनशिपची निर्मितीही केली जाणार आहे। एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग कृषी केंद्रामध्ये होणार असल्याचंही सांगितलं जात आहे। आता ही केंद्रे कोणकोणत्या जिल्ह्यात तयार होणार आहेत, तर ही कृषी केंद्र वर्धा जिल्ह्यातील केळझर व वेरूळ नागझरी या ठिकाणी होणार असून यासाठी केळझरमध्ये जमीन 693 हेक्टर तर वेरूळ नागझरी येथे 1133 हेक्टर एवढी लागणार असून सध्या ताब्यात आलेली जमीन ही केळझरमधील 48 हेक्टर एवढी आहे, तर वेरूळ नागझरीमध्ये 897 हेक्टर एवढी जमीन ताब्यात आली आहे। तसंच बुलढाणामध्ये मेहकर तर सावळगाव माळमध्ये ही केंद्र उभारले जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये हडस पिंपळगाव, घायगाव जांभरगाव, वैजापूर या ठिकाणी ही केंद्र उभारली जाणार। यामध्ये 15,119 शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार असून एकूण 60% म्हणजेच 5,516 शेतकऱ्यांची जमीन देण्यास संमती आहे। यासाठी एकूण 9,881 हेक्टर जमीन 7 कृषी केंद्रांसाठी आवश्यक असणार आहे, तर 5,792 हेक्टर जमिनीसाठी MSRDC ला संमती देण्यात आली आहे। आता या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे येणारा काळच ठरवेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।